चोपडा तालुक्यात शाळा प्रवेशोत्सव ढोल ताशांच्या गजरात उत्साहात साजरा। शाळा प्रवेशोत्सव पाखरे शाळेत निघाली। जळगाव जिल्ह्यात नव्या शैक्षणिक वर्षाचा उत्साहपूर्ण प्रारंभ पाखरे शाळेत निघाली या संकल्पनेतून जळगाव जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण व शहरी भागातील शासकीय व जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत शाळा प्रवेशोत्सव म्हणून अत्यंत उत्साहात करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढवणे आणि त्यांना आनंददायी वातावरणात प्रवाहात आणणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे। शाळा प्रवेशोत्सव प्रमुख वैशिष्ट्ये व प्रशासकीय उपक्रम आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण। शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण भाकरीचे राष्ट्रीयत्वाचे ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जात आहे। सर्वसमावेशक विकास शाळा ही केवळ एक इमारत नसून ते आनंदाचे घरटे आहे। विद्यार्थ्यांना कला क्रीडा आणि आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाची उदाहरणार्थ रोबोटिक्स ड्रोन तंत्रज्ञान ओळख करून देत त्यांच्या चिमुरड्या पंखांना नवी उमेद दिली जात आहे। मूलभूत शैक्षणिक सुविधा नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना बालभारतीची नवी पाठ्यपुस्तके गणवेश आणि गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर जिल्हा प्रशासनाचा विशेष भर आहे। शिक्षकांचे स्नेहमय छत्र अवघड वाटा आणि संघर्षावर मात करत ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीवर शिक्षकांचा आश्वासक हात आणि आपुलकीचे संस्कार पेरले जात आहेत। यावेळी चोपडा तालुक्यातील चुचाळे या गावात शाळा प्रवेशोत्सव आले असता तालुका शिक्षणाधिकारी अंजली बर्गे यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की हे दप्तर नसून मोठी स्वप्न आहेत। हे दप्तर डॉक्टर इंजिनियर यांच्या विविध पदांवर पोहोचवणारे दप्तर आहे असे त्यांनी सांगितले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा। सुरू होते आजपासून आणि आज प्रवेशोत्सव सर्वत्र साजरा केला जातो। आज आपण तुमच्याकडे या जिल्हा परिषद शाळेत उपस्थित राहून कार्यक्रमाला उपस्थित काय सांगायचं? आज मुलांचा जो उत्साह होता पहिल्या दिवशीचा, तसेच सरदेसाई मॅडमने दप्तर वाटप केलं त्यातून वाढलेला मुलांचा उत्साह असेल हे सगळं बघून खूप छान वाटलं। आदरणीय कार्यकारी अधिकारी मॅडम असतील किंवा आमचे पदाधिकारी असतील शिक्षण विभाग असेल यांच्या संयुक्त विद्यमाने जो शाळा प्रवेशोत्सव होतो तो अत्यंत आनंददायी आहे। ती फक्त दप्तरं नाही आहेत किंवा हा फक्त एक दिवस नाही आहे, तर ही मुलांच्या स्वप्नांची भविष्यातील पेरणी आहे। त्यातूनच मुलं भविष्यातील स्वप्न पाहून चोपडा तालुक्याचे किंवा जळगावचे एक छान नागरिक तयार होऊ शकतात असं म्हणतात। मॅडम, जिल्हा परिषद शाळेकडे जे विद्यार्थी संख्येची ओढ आली पाहिजे त्यासाठी काही सूचना देऊ इच्छित? सर्वप्रथम असं आहे की गुणवत्ता जी काही काळापूर्वी कमी होती ती आता गुणवत्ता वाढत आहे आणि ती शाश्वत विकासाकडे जात आहे। फक्त गुणवत्ताच वाढत नाही, मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे जिल्हा परिषद प्रशासन लक्ष देत आहे। तर हे नक्कीच बाकीच्या शाळांच्या तुलनेमध्ये खूप छान आहे। त्यामुळे पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लक्ष देऊन त्या मुलांची प्रगती करून घेणं जसं शिक्षकांचं कर्तव्य आहे तसंच त्या पद्धतीने त्या पालकांचंही ते कर्तव्य आहे। आणि जर प्रशासन पालक शिक्षक यांचा जर त्रिवेणी संगम झाला